पाहिली होती अतुलच्या माध्यमातून पर्यंत नो डाऊट एक स्टार खेळाडू म्हणून ज्याला या टुर्नामेंट मध्ये ओळखलं जातं अतुल एक विस्फोटक फलंदाज आणि तितका चांगला गोलंदाज म्हणून पहिली ओव्हर घेऊन पॉवर प्ले षटकामध्ये गोलंदाज स्वप्नील कांगले पहिलं षटक घेऊन ओव्हर द स्टंप्स आहे लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्स आहे आपले साडव्या बॅटने लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता दोन चेंडू आणि धावसंख्या शून्याचा चष्मा आहे अजून धावसंख्या उघडली गेली नाहीये स्कोर कार्डवर 0 आपण पाहतोय फटका सुरेखा यावेळी इनफील्डला बीट केलाय चेंडूने आणि चेंडू पळालाय सीमा पार येतोय पहिला चौकार इनफील्डला बीट करून यापली देखील खोदून काढला चेंडूला परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जेवढी धारदार गोलंदाजी होते तेवढं धारदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा कॉम्बिनेशन खूप सुंदर आपली खेचून मारलाय अतुल अंडे तिथे आणि थ्रो खूप सुंदर आहे आडव्या बॅटने इथे लॉफ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक खाली येतो टिपलाय झेल पहिला फलंदाज इथे फेल झालाय पॅडीच्या रूपाने धक्का लागतोय पहिला गोलंदाज नवनाथ गुंजाल स्ट्राइकिंग एंडवर राहुल है सुरेख फटका इथे मात्र नेत्रदीपक फटका होता आणि चेंडू सीमा पार जातोय हा क्लास आहे राहुलच्या बॅट मधनं येते चौकार
एक धाव एकवटली गेले. व्हाइट बॉल. अकरा धावा दिले दाफलकावर. पुलटॉस पुलटॉस वसूल झाला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. भीमर चेंडूवर येतोय. दमदार हिट षटकार. What a hit! Sixer! पॅडी बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी बॅकफुटवर जाईल टायटन संघ, परंतु राहुल आणि किसन ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते. समोरच्या टीमला कुठेतरी डिस्पॅच करण्याचा प्रयत्न होतोय. लीव केला या चेंडूला, सोडून देतोय. वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाबा जोडल्या जातात. नवनाथ गुंजालभर आता थोडस दडपण आलेलं पाहायला मिळतंय. ओहो, बॅट ज्या वेगाने स्विंग होते ना, बॅटचा फ्लो वरच्या दिशेने आहे. चेंडू जर थोडा पण रडार मध्ये आला ना, चेंडू बाहेर जाऊ शकतो. मिस हिट सुद्धा बाहेर जाऊ शकतो. इतक्या वेगाने बॅट घुमवली जाते. हा क्लास आहे किसन लमाटेचा. क्रिस लिन सारखी बॅटिंग आहे. क्रिस लिन पूर्ण. ओहो, आडव्या बॅटना तिथं क्षेत्ररक्षक होते. अतुल आहे तिथे. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 26. राहुल इन स्ट्राइक. नवनाथ गुंजाल बॉलिंग ट्रॅक वर राऊंड द स्टंप्स ने पुन्हा एकदा सुंदर फटका. गॅप आहे तिथे. वन बाउंड चेंडू सापडणार नाही. चेंडू चाललाय सीमा पार. आणखी घेतोय दर्जेदार चौकार.
फुलटॉस चेंडू वन बाउल जाईल का? क्षेत्ररक्षक होते तिथे, सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. भीमर चेंडू आहे, पंचांचा इशारा. भीमर चेंडू आहे हा. फ्रीट असेल नेक्स्ट बॉल. अतुल हांडे फ्रीट खूप देतोय फलंदाजांना. मेजवानी मागच्या मॅच मध्ये देखील दिली होती आणि मागच्या मॅच मध्ये बॅन देखील झाला होता. तशी चूक पुन्हा करू नका अतुल, कारण अशी अपेक्षा करत नसतील. सुरेख चेंडू आहे हा. चेंडू सुरेख आहे. लीगल चेंडू पाहायला मिळतोय. डिकच्या स्वरूपात स्ट्राइक चेंज होईल. स्ट्रायकिंग एंडवर राहुल येईल. फुलटॉस फेकून दिला चेंडूला. सरळ स्क्वेअर लेग सीमा पार. राहुलच्या बॅट मधून आता दणदणीत कणकणीत षटकार. समाप्त झालाय. राहुल सांगले आणि किसन लमाटे हे दोन फलंदाज आतापर्यंत खेळपट्टीवर चांगला पराक्रम करत आहेत. 40 धावा. अतुल हांडे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ट्रॅकर सरळ फेकून दिला. ऍक्शन रिप्ले फुल अँड पॉवरफुल. हा क्लास आहे राहुल सांगलेचा आणि राहुल सांगलेच्या बॅट मधनं लागणारा हा षटकार क्रमांक 3. 46 धाबा झाले धाव फलकावर. 4 चेंडू आणि 46 धाबा. 17.25 ची सरासरी करंट रन रेट चालू आहे मित्रांनो. आणि प्रोजेक्टेड स्कोर जर पाहायला गेला तर 69 आहे. आतापर्यंत अतुल हांडेने 15 धाबा खर्च केले आहेत आणि आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान खेचून मारलाय चेंडूला. वन बाउन्स. हा चेंडू देखील जातो सीमा पार. आणखी एक चौकार येतोय आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 50. शेवटचा बॉल. इथे डोक्याची घंटा आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. राहुल सांगलेचा समाप्त झालाय खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश धापाटे. अवधेश मिश्रा. बिग हिटर आहे अवधेश देखील. मागच्या मॅच मध्ये अवधेशने चांगली बॅटिंग केली होती. गोलंदाज अवधेश. ऋषिकेश धापाटे आणि किसन लमाटे हे 2 फलंदाज आपण पाहतोय. पॅडी दादा आणि राहुल पास झाल्यानंतर फटका सुंदर आहे, परंतु तिथे किती धावा मिळतील? 1च धाव मिळेल. 1 चेंडू आणि 52 धावा झाले धावफलकावर. पाच चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. अंतिम षटक या फर्स्ट इनिंग मधलं.
ऋषिकेश धापाटे पहिला चेंडू फेस करतोय या मॅच मधला, सोडून देतोय या चेंडूला. लेग स्टिकच्या बाहेर फेकला होता चेंडू. आमच्या ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येत आहेत की वाईट चेंडू आहे. हवेमध्ये चेंडू झेलची संधी आहे तिथे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही पोहोचला. नो मॅन्स लँड मध्ये अतुल देखील होते तिथे, परंतु अतुलने ट्राय केला नाही झेलचा. दोन चेंडू आणि 54 धावा झाल्यात. 54. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या चांगल्या पद्धतीने आपण सेट करताना पाहतोय. लक्ष किसन जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा पण सोपा आहे, परंतु किसनला देखील बेट करतोय. कौतुक करावं लागेल मित्रांनो अवतेश मिश्रा यांचं, कारण मागची मॅच जर जिंकली तर ती धावा डिफेंड करून जिंकली. कुठेतरी अवतेशने तो शेवटचं षटक अप्रतिम फेकलं आणि एक चेंडू 6 धावा पाहिजे असताना ते धावा मात्र रोखून धरल्या. 2 धावांनी तो सामना जिंकला होता. आपल्याकडे यावेळी चूक करतोय. हा चेंडू डिस्पॅच होतोय स्टँड्स मध्ये. येतोय किसन लमाटेच्या बॅट मधनं दर्जेदार षटकार. साठ धावा इथे पूर्ण केल्या आहेत. आणखी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जर्सी क्रमांक 14. 21 धावा आतापर्यंत वैयक्तिक बनवल्यात. 9 चेंडूंचा सामना केलाय. 3 षटकार त्यांच्या माध्यमातून आलाय. स्ट्राईक रेट 233 आहे. चला फास्ट केलं थोडस. 2 चेंडू अजूनही शिल्लक. फर्स्ट इनिंग दोन्ही संघामध्ये चालू असलेली लढत. रेजेन्सी टायटन्स रेजेन्सी रेपास. आणखी एक बिग ब्लास्ट. फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल. चेंडू चालला सीमा पार. किसनच्या बॅट मधून येणारा आणखी एक दमदार हिट षटकार. एका पाठोपाठ एक मोठे फटके किसन लमाटे यांच्या बॅट मधनं आपण पाहिलेत. 66 धावांवर इथे टीमची टोटल नेऊन ठेवली आहे. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 27 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन देत असताना बॅटिंगच्या माध्यमातून 270चा स्ट्राईक रेट. 4 षटकार आतापर्यंत आलेत आपल्या खेळीमध्ये. आणखी एक येईल इथे. चेंडू खूप उंच आहे. झेलची संधी नसेल. क्षेत्ररक्षक राहायला बघत आणि चेंडू उडाला सीमा पार. सिक्सर. 72. 4 ओव्हर मध्ये 72 धावा झाल्या आहेत आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला आता 73 धावा बनवायच्या 24 चेंडू मध्ये. तर आता एक दमदार इनिंग्सचं प्रदर्शन सर्वांनी अनुभवला. किसन दादा लामटे
आणि राहुल सांगले यांच्या बॅटिंगमधून आलेल्या चौकार आणि षटकारांच्या आतिषबाजीने सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. टार्गेट जो दिलेला आहे त्र्याहत्तर धावांचं लक्ष ठेवलं आहे डेमन्स यांच्या समोर टायटन्स या संघाने. सर्वांना सांगू इच्छितो डेमन्स हे तेच संघ आहे ज्याने सर्वात पहिली मॅच खेळून 72 धावांचं लक्ष दिलं होतं. त्याचप्रमाणे आता त्यांना 73चं लक्ष गाठायचं आहे. त्यामुळे अशक्य असं काहीच नाही. सुरुवातीचे फलंदाज अतुल हांडे आणि नवनाथ गुंजाळ मार्गस्थ होत आहेत. कृपया सामना लवकर सुरू करावा. आणखीन भरपूर सामने दिवसभरात आपल्याला खेळून काढायचे आहेत. कारण आता जरी उजेड चांगला आहे, ऊन चांगला आहे, परंतु अंधार व्हायला वेळ लागणार नाही. 5:30 पावणे 6ची डेडलाईन असते. त्याच्यानंतर मॅच खेळणं शक्य नाही. दरम्यान वॉरियर आणि वुल्फ्स या संघांच्या कर्णधार किंवा संघ मालकांना विनंती असेल त्यांनी स्टेज जवळ येऊन पुढच्या मॅचची नाणेफेक करून घ्यायची आहे. वुल्फ्स विरुद्ध वॉरियर्स. गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे पाडीभाऊंनी. श्री पंढरीनाथ भालेराव. स्ट्राईक वरती आहेत अतुल हांडे. नॉन स्ट्राईक वरती नवनाथ गुंजाळ. कीपिंगला आहेत अनिकेत. सेकंड इनिंगची सुरुवात होत आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी कव्हर्सच्या दिशेने चौकार. पुढील मॅच जी आहे ते वॉरियर्स वर्सेस वुल्फ्स. टॉस नाणेफेक कोण करत आहे? दुसरा चेंडू पुन्हा शॉट, परंतु क्षेत्ररक्षकाकडे चेंडू निर्धाव. अशोक दादा पुढील मॅचची नाणेफेक घडवून आणत आहेत. दरम्यान तिसरा चेंडू सुंदर फटका स्कोअर लेगच्या दिशेने आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मिळत आहे. चौकार, दुसरा चौकार. वॉरियर्स 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 हेलो हेलो चार चेंडू 9 धावा. नाणेफेक वुल्फ्स या संघाने जिंकून क्षेत्ररक्षण
निवडला आहे. पहिल्या षटकाचा 5वा चेंडू घेऊन येत आहेत पॅडी. पॅडी भाऊंचा सुंदर यॉर्कर लेन चेंडू. नवनाथ गुंजाळ यांना हात मोकळे करण्यासाठी अजिबात संधी नाही. कसा बसा एक धाव पूर्ण केला आहे. खूप सुंदर गोलंदाजी. 2 चौके आल्यानंतर देखील बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे पॅडी भाऊंनी आपल्या या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा यॉर्क लेनचा चेंडू होता. हात मोकळे करण्याची संधी देत नाहीयेत पॅडी भाऊ. सुंदर असं षटक. 10 धाव. एक षटक अंती 10 धाव निर्बाद बिनबाद. असा रंगणार आहे. वुल्स या संघाने क्षेत्ररक्षण निवडलं आहे. तरी त्या संघाला विनंती असेल सामना संपताच 5 मिनिटाच्या आत क्षेत्ररक्षण लावून घेणे. कारण पुढील सामने अगदी काटेकोर प्रमाणे आपल्याला खेळून काढावे लागतील. तेव्हाच शेवटपर्यंत आपल्याला सगळे सामने खेळून काढता येतील. जर की आजचे सामने उद्यापर्यंत गेले तर उद्याचा शेड्यूल देखील खराब होईल. दुसरं षटक घेऊन येत आहेत महाराष्ट्र पोलीसचे दमदार खेळाडू श्री किसनदादा लामटे. जितकी आक्रमक त्यांची फलंदाजी आहे तितकीच तिखट त्यांची गोलंदाजी देखील आहे. Second over, first ball. Good York length. Try to flick it on the leg side, but fielder present, no runs. Bowlers have been successful in keeping the batsmen at bay. They have not given out any loose deliveries to open the harms. Once again a good delivery, good length. It has got more height but not enough length. Still a drop catch, and Atul Hande survives this miss hit. They need such big shots, but not at the risk of a wicket, because batting lineup is not that strong behind. Once again tried to york it, but landed up giving a full length delivery and got hit on the long off for a 6. The same 6 over long off.
सुंदर कमबॅक केला आहे किसन दादांनी. गतीने बॅट्समॅनला once again within the hitting zone of Atul Hande. Score leg, good score leg. आहेत 31, 2 षटकांअंती. आता उर्वरित 2 षटकांमध्ये 42 धावांची गरज आहे. नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आपला पूर्ण अनुभव, आपली पूर्ण एनर्जी या 2 षटकांमध्ये टाकावी लागेल, तरच हा लक्ष्य गाठता येईल. पहिला चेंडू बॅटीखाली आणि काउस कॉर्नरच्या दिशेने येत आहे. खणखणीत षटकार नवनाथच्या बॅटमधून. खूपच रंगतदार सामने इकडे पाहायला मिळतात सकाळपासून. पहिल्या साखळीचे 4 सामने संपल्यानंतर आता हे दुसऱ्या साखळीचे सामने सुरू आहेत. अनिकेत पुन्हा गोल्डन चेंडू होता, त्याला पुढे येऊन बॅटीवरती घेतला आणि ऑफ स्कोअर लॉंग ऑफच्या दिशेने आलेला आहे. खणखणीत दुसरा षटकार बॅटमधून. फुल टॉस चेंडू, परंतु स्ट्रेट ड्राइव 6. नियमांचं उल्लंघन करू नका. पंचांच्या निर्णयानुसारच सामना चालू द्या. षटकारांची हॅट्रिक खेळून काढली आहे इकडे नवनाथ भाऊंनी. अनिकेतला नक्कीच आता काहीतरी वेगळा प्रयत्न करावा लागेल, कारण की नवनाथ यांनी मुक्त हस्तपणे समाचार घ्यायला सुरुवात केलेली आहे. बघूया अनिकेत काय करतात पुढे. येस, whenever in danger the slow ball is always at the rescue, and it has worked very well for Aniket Patil. As expected by Navnath Gunja, the ball didn't come in time and he could not time it well. Result is just a single. 24 required of 9, 23 required of 8 deliveries. Slow Yorker could not
not connected well. Just a single. It's always sensible to rotate the strike with singles when you are not able to hit it, but this is not the situations where singles would work. You will have to really work hard on your big shots. Last ball. Once again, over pitch delivery, deep mid wicket, got a sixer, Navnath Gunjal. DJ 6 balls 16 runs. एका षटकामध्ये 16 धावांची गरज आहे. Now that's what I would call it as a balance point. Both the teams have equal chance of winning the game, but certainly looking at Navnath, who is on fire, and 16 runs is not a big deal for Navnath. But I'm sure the opposite team also has got equally valid and rational plans. They would also like to give the last over to their best bowler so as to tackle this critical situation. राहुल सांगले शेवटचे षटक घेऊन येत आहेत. राहुल सांगले स्ट्राईकवर अतुल. सुंदर यॉर्कर, पुनश्च मुक्तहस्तपणे प्रहार करण्यापासून रोखण्यात यश मिळवलं आहे. अतुल हांडे देखील एक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु त्यांना नियंत्रणाखाली ठेवलेलं आहे गोलंदाजांनी. Once again, nice delivery on the offside, low lying. Navnath could not loft it, edged it towards the third man, just a single. Now 14 required of 4 deliveries. चार गेंदों में 14 रनों की आवश्यकता है. ओवर पिच गेंद थी पर अच्छे से कनेक्ट नहीं कर पाया अतुल, और मिसफील्ड के चलते एक और रन का इजाफा. कुल 2 रन आए इस गेंद पर. अभी तक यह सक्सेसफुल ओवर रहा है राहुल द्वारा. 3 गेंदों में 12 रनों की आवश्यकता है. म्हणजेच धावा वाचवायची ते साध्य झाली आहे. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 चेंडूंमध्ये 10 धाव.
दोन्हीचे दोन्ही मोठे फटके लागतील हा सामना जिंकण्यासाठी. सांबोची तो अजूनपर्यंत एकही फलंदाज बाद झालेला नाही आहे. आणि हा यॉर्कर लेंथ टाकण्याचा प्रयत्न फसला आहे आणि अतिरिक्त धावांच्या रूपाने 2 धाव मिळाले आहेत, कारण एक लेग साइड वाईड आणि एक डिक्लेअर झोन मध्ये अशा 2 धावा अतिरिक्त मिळालेल्या आहेत. आता शॉर्ट लेन डिलिव्हरी होती आणि वाईड देखील आहे. रिव्ह्यू मागत आहेत परंतु रिव्ह्यूची सोय उपलब्ध नाही आहे. कमिटीने आधीच अनाऊन्स केलेलं होतं. अंपायरचा निर्णय शेवटचा निर्णय असेल. कृपया पंचांचा निर्णयाचा सन्मान करून सामना कंटिन्यू करा. पंचांचा निर्णय शेवटचा निर्णय असं कमिटीने आधीच घोषित केलं होतं. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. कृपया सर्व संघनायकांनी यॉर्क लेनचा चेंडू 1 चेंडू मध्ये 6 धाव होऊ शकतात, परंतु गरज आहे 7 धावांची. आता एक अतिरिक्त चेंडूच विजयाची आशा पल्लवित करू शकतो, अन्यथा हा सामना जवळजवळ गमावला आहे डेमन्स यांनी. आणि ज्याची अपेक्षा होती डेमन्सना तोच एक अतिरिक्त चेंडू वाईटच्या रूपाने मिळालेला आहे. पुन्हा विजयाच्या आशा पल्लवित झालेल्या आहे. सामना पुन्हा एक चुरसदार उंबरठ्यावरती येऊन पोचलेला आहे. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. अतुल हांडे तयार आहेत आणि राहुल देखील तयार आहे. बघूया या चुरसमधून कोण यशस्वीरित्या आपल्या संघाला विजय मिळवून देतो. आणि ज्याची अपेक्षा होती अतुल हांडेकडून तो शेवटच्या चेंडूमध्ये आलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने उंच उत्तुंग असा विजयी षटकार.